मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई, 2 लाखांचा गांजा व मुद्देमाल जप्त। मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 2 किलो 300 ग्रॅम गांजासह एक आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत गांजा, दुचाकी व मोबाईल असा एकूण 2,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील किरडा रोडवरील कॉटन मार्केट परिसरात पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित यांच्यासह पथक नाकाबंदी करत होते। त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत एक इसम कुऱ्हाड काकोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथून गांजा घेऊन दानापूर येथे जात असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली असता MH30BQ0245 क्रमांकाची बजाज प्लॅटिना दुचाकी संशयास्पदरित्या येताना दिसली। पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव उत्तम शहादेव तायडे, वय वर्ष 55, राहणार दानपूर, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला असे सांगितले आहे। यानंतर पंचसक्षम वाहनाची तपासणी केली असता दुचाकीच्या डिक्कीत एका पिशवीमध्ये गांजा आढळून आला। सदर गांजाचे वजन 2 किलो 300 ग्रॅम असून त्याची किंमत अंदाजे 1,18,500 रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे। तसेच बजाज प्लॅटिना दुचाकी किंमत 72,000 रुपये व रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत 12,000 रुपये असा एकूण 2,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे अपक्रमांक 338/2026 अन्वये कलम 8क20ब2 29 NDPS ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शणेक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दबंग पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या पथकात सपोलीस निरीक्षक नागेश मोहोड, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित, पोलीस हवालदार इरफान, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत व पोलीस कॉन्स्टेबल झालटे यांचा सहभाग होता। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा।